भाजीला बाकी काही नसलं तरी चालेल, पण सांबार मिरची आणि टमाटर पाहिजेच असतो. आता काल पण सांबार मिरची टमाटर आणले आणि आज पण आणले. म्हटलं चला आता ते सगळं काढून घेऊया. साधारणतः 1 किलो टमाटर जमा झाले आणि हे टमाटर इतके भरलेले होते कारण पाऊस चालू आहे. पावसामुळे सर्व भाजीपाला भरलेला असतो. तर इथे सांबार मिरची जर काढायचं असलं ना तर एकाच डब्यामध्ये मी सांबार आणि मिरची काढून घेते. मिरची काढताना मिरचीचे सर्व देठं काढून घेते, जेणेकरून मिरच्या 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. आता एवढं फार मिरच्या तर नाही आहे की 10-15 दिवस टिकेल, पण मुख्य जर काढून ठेवले आपण त्याच्या देठं काढले तर बरेच दिवस चालतात. त्यानंतर कोथिंबीर हे पण निवडून घेते, म्हणजे आता माती लागलेली असते, नाही तर मग डबे कसे खराब होतात. तर दोन्ही एका डब्यामध्ये काढते आणि एका डब्यामध्ये काकडी सोबतच अद्रक आणि जे काही आपल्याला रोजचं जास्त उपयोगी पडतं जसं की कोथिंबीर, मिरची आणि टमाटर, तर हे मी वर एका डब्यामध्ये ठेवते आणि टमाटरसाठी वेगळा स्पेशल डबा ते काही दुसऱ्या डब्यामध्ये मिक्स करत नाही, नाहीतर मग कॅरी बॅगमध्ये. आता एक डब्बा भरलेला आहे टमाटरचा, तर मग बाकीचे मी कॅरी बॅगमध्येच ठेवणार आहे. त्यानंतर भेंडी बघा, कालची पण 1 पाव होती आणि आज अर्धा किलो आणलेली आहे. अगदी ताजी आणि फ्रेश होती, तर ते सगळी एका याच्यामध्ये काढून घेतली आणि सगळं हे कॅरी बॅगमध्ये ठेवलं कारण डबे पडले कमी. शेवटी हा ट्रे काढावा लागला, तर ट्रेमध्ये मला वांगे वगैरे ठेवावे लागले. त्यानंतर सर्व टमाटर एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवले आणि एक डब्बा भरलेला आहे तो फ्रीजमध्येच आहे. तर त्यामध्ये काही मिक्स केले नाही कारण ते टमाटर थोडे वेगळे होते आणि हे गोल होते, त्याच्यामुळे म्हटलं हे वेगळेच ठेवायचे. आणि अद्रक आता बाहेरच ठेवणार आहे, नाहीतर मग कसं फ्रीजमध्ये ठेवलं तर ते वेगळंच लागते चव, आणि सहसा मी फ्रीजमध्ये अद्रक ठेवत नाही, तर अद्रक बाहेरच ठेवते, सुकलं तरी चालेल. तर सगळं अद्रक ते एक साईडला ठेवलं आणि जे काही आता कोथिंबीर होती ते निवडायला घेतली. आता आमच्याकडे सांबार पण म्हणतात आणि कोथिंबीर पण, कन्फ्यूज होऊ नका कारण माझ्या बोलण्यामध्ये सांबार आणि कोथिंबीर दोनदा आलेला आहे. तर ठीक आहे, ते सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं आणि चला मग आता इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.